आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आपला ना नेहमीच एक प्रामाणिक प्रयत्न असतो की नवनवीन पदार्थ आपल्यासमोर आणण्याचा, तोही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. म्हणूनच आज आपण पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर एक इटालियन डिश दाखवणार आहोत. त्या डिशचं नाव आहे फोकासिया ब्रेड. फोकासिया ब्रेडमध्ये बरेच व्हेरिफिकेशन तुम्ही देऊ शकता, पण आपल्या घरात असलेल्या साहित्यामध्ये हा फोकासिया ब्रेड घरी कसा करता येईल आज आपण तेच पाहणार आहोत. इटालियन डिश असली तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट आहे. तर चला आपण पाहूया. फोकासिया ब्रेड करण्यासाठी आपण घेतलेले आहेत कॉर्न, चीज, बटर, त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे बेकिंग पावडर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे. आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. 2 वाटी मैद्याला आपण दही घेतलेलं आहे. फोकासिया ब्रेड करताना ना आपण ईस्ट वापरणार नाही आहोत. विदाऊट ईस्ट आपण हा ब्रेड तयार करणार आहोत. तर त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल. इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे लसूण हे बघा बारीक कापून घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे पाणी. बरं, ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मंडळी, मी आता काय केलं तुम्हाला सांगते. मी 1 चमचा भरून बटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 स्पून भरून मी गार्लिक टाकते. हे बारीक चॉप केलेले आहे. आता मी काय करते, हे मिक्स करून घेते. आणि काय करणार आहे, मी यामध्ये घालणार आहे ऑरिगॅनो. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. फोकासिया एक इटालियन डिश आहे, पण तुम्ही या प्रकारे घरी नक्की ट्राय करा. आपल्या घरातली लहान मुलं काय, आपण सुद्धा खूप खुश होऊ खाऊ, कारण खूप छान लागते. आता काय करूया, आपण हे 2 मिनटं बाजूला ठेवून देऊया. आता मी काय करते, मी काय केलं आहे, हे 2 वाट्या भरून मैदा घेतलेला आहे. हा मी एका बाउलमध्ये घेते. त्यानंतर मी काय करते, त्यामध्ये दही घालते. हे बघा, 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे. फ्रेश दही घ्या घरातलं, अगदीच आंबट असेल ना ते घेऊ नका. खूप दिवसाचं, एक 4-5 दिवसाचं असेल ना तर प्लीज यूज करू नका, नाहीतर काय होतं, टेस्ट बदलते. त्यानंतर आपण काय करूया, ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आपली जी घरात नॉर्मल साखर असते ना, ती साखर बारीक करून घेतलेली आहे आणि मी ती टाकते. 1-1.5 चमचा मी टाकते. त्यानंतर मी चिमूटभरच मीठ टाकणार आहे, कारण आपण बटर यूज करणार आहोत आणि बटरमध्ये मिठाचं प्रमाण असतं. तर मी चिमूटभर मीठ टाकते. बरं, आता मी हे आधी मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि आपण यामध्ये अजिबात ईस्ट घालणार नाही आहे, तरी पण तुम्ही पाहाल की आपला ब्रेड किती मस्त होणार आहे. आता काय करूया माहिती आहे, आपण या मिश्रणामध्ये घालूया अर्धा चमचा बेकिंग पावडर. हे पहा, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे. आणि मी काय करणार आहे, मी यूज करणार आहे हा लेमन फ्लेवरचा इनो. तर मी हे पूर्ण नाही टाकणार आहे, मी एक अर्ध टाकते. मी एवढं टाकते.
आणि पुन्हा आपण हे ना मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, आपल्याला ना हे मळून घ्यायचं आहे. पण काय करायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. आपण काय केलं माहिती आहे, परातीत घेतलं आहे, कारण बाउलमध्ये ना ते व्यवस्थित मळता येणार नाही, कारण आपल्याला हे बरंच मळायचं आहे. आता ना आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि हे छान मळून घेऊया. छान असा गोळा तयार झाला पाहिजे. जर तुम्हाला परातीत जमत नसेल ना, तर तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्म जो आहे ना, आपला टप्पा जो आहे ना, तो स्वच्छ करून घ्या आणि टप्प्यावर डायरेक्ट करायला घ्या, तरीसुद्धा चालेल. हे बघा, असं जोर देऊन आपल्याला मळायचं आहे. हे बघा, असं खेचून खेचून मळायचं आहे. जोपर्यंत आपलं पीठ तुटतंय ना, तोपर्यंत आपल्याला हे मळत राहायचं आहे, की जेणेकरून आपला गोळा झाला पाहिजे पिठाचा. तुम्ही पाहू शकता आपला ना गोळा तयार झालेला आहे. आता आपण त्याला थोडं 1 चमचा तेल लावूया. आता आपण काय करणार आहोत, आपण ना हा गोळा ह्याच्यावरच घेणार आहोत टप्प्यावर, आणि आपण इथेच लाटणार आहोत. थोडंसं पीठ आपण टाकलेलं आहे. आता आपण ना हे वरच्यावर हलक्या हाताने जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याची चपाती करायची नाही आहे. तुम्ही पाहू शकता आपण या प्रकारे ना हे लाटून घेतलेला आहे आपला मैद्याचा गोळा. आता आपण ना ह्याला लावूया बटर. हे बघा, आपण ना ह्याला छान असं बटर चोळून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत माहिती आहे, आता आपण ना ह्याच्यावर घालणार आहोत कॉर्न. आणि ते आपण काय घालणार आहोत, या एका बाजूलाच घालणार आहोत. आता ना आपण त्याच्यावर चीज खिसून घेऊया. भरपूर असं चीज घ्यायचं आहे. कारण जेव्हा आपण तो असं खेचायला जाऊ ना, तसं चीज बाहेर आलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता भरपूर असं चीज आपण घातलेलं आहे. आता त्यामध्ये आपण घालूया ऑरिगॅनो. डॉमिनोजमध्ये ह्याच्यासाठी आपण बरेच पैसे घालवतो, पण हीच डिश आपण घरी मुलांना करून दिली तर किती छान. आता आपण त्यावर घालूया चिली फ्लेक्स. तुम्ही पाहू शकता आपण ना ह्याला चिली फ्लेक्स घातलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, ही बाजू आहे ना, ही बाजू ही मोल्ड करून घ्यायची आहे अशी करंजी सारखी. आणि आपल्याला ह्याच्या काठा ज्या आहेत ना त्या दाबून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपण जेव्हा हे बेक करायला
टाकू ना तेव्हा बेक करताना आपलं जे हे आहे ना चीज घातलेलं आहे ना ते बाहेर नको यायला, त्यामुळे ते व्यवस्थित दाबून घ्या. आता हे हलक्या हाताने उचला आणि ना खाली पीठ पुन्हा घाला की जेणेकरून ना ते असं चिटकायला नको, असं स्प्रेड करा पीठ. आणि काय करा, असं हलक्या हाताने असं हे स्प्रेड करा. आणि ना आता हलक्या हाताने आपण ना हे थोडं लाटणीने असं हे करणार आहोत की जेणेकरून ते सगळीकडे लागेल. आणि अशा प्रकारे ते असं सेट करून घ्या. हे बघा, हे अशा प्रकारे सेट करून घ्या. जसा तुमचा मोल्ड असेल ना बेकिंगचा त्या प्रकारे, जर गोल असेल तर गोल सेट करा, जर चौकोनी असेल तर चौकोनी सेट करा. हे बघा, हा मी आता सेट केलेला आहे. आणि मी हे बघा, हे माझ्याकडे ना बेकिंगसाठी हे केकचंच भांडं वापरते, तर मी ह्याला बटर लावून ठेवलेलं आहे. नुसतं बटर लावलेलं आहे, काही बटर पेपर वगैरे लावलेलं नाही आहे. आता आपण हे ह्याच्यामध्ये सेट करून घेऊया. हलक्या हाताने उचला आणि ह्याच्यामध्ये सेट करून घ्या. तुम्ही पाहू शकता आपण ना हे सेट करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपण याला वरतून घालणार आहोत. मगाशी जे आपण बॅटर केलेलं आहे ना ते बॅटर घालणार आहोत. हा लसूण आहे ना सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे. या लसणानेच खरी चव येते या ब्रेडला, फोकस या ब्रेडला. सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा. आता मी काय करते, माझ्याकडे जे चिली फ्लेक्स आहेत ना ते मी असे वरतून घालते. त्यानंतर मी त्यावर पुन्हा घालते ऑरिगॅनो. आता कोणताही जो फोकासिया ब्रेड असतो ना त्याला सेटिंग करावी लागते. तर आपल्याला हे असं जस्ट असं बोटं आतमध्ये हे करायचे आहे का जेणेकरून ते छान असं होऊन जाईल. हे बघा, हे आता आपलं झालेलं आहे. मी काय केलं माहिती आहे, मी ना हे टोप 5 मिनटं आधी गरम करत ठेवलेलं होतं. जर तुमच्याकडे टोप नसेल तर तुम्ही कढई यूज करा तरीसुद्धा चालेल, किंवा ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये करा. हां, तर आपण टोपात करणार आहोत. तर आपण ह्याच्यावर स्टँड ठेवला होता आणि हे आता भांडं पण ह्यामध्ये घातलेलं आहे. आता काय करायचं आहे, वरतून आपण देणार आहोत झाकण. आणि आपल्याला हे 35 ते 40 मिनटं ठेवायचं आहे. आणि गॅस ठेवायची आहे मीडियम. 40 मिनटानंतर आपण ना गॅस बंद केलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. ते 5 मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर पुन्हा काढणार आहोत बाहेर. आपण ना हे बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याला ना वरतून लावणार आहोत बटर. हे बघा, छान असं बटर लावलेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्याच्यावर ना आपल्याला ठेवायचा आहे कपडा. आता ना आपण ह्याच्यावर कपडा टाकून ठेवायचा आहे आणि अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे. पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे, डायरेक्ट बाहेर काढायचा नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी हा आपला फोकासिया ब्रेड एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि अलगद निघतो. आता आपण हे कट करूया.